हाय ऑल, गुड मॉर्निंग. खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग स्टार्ट करते आहे आणि नवीन घरामध्ये, म्हणजे आपलं रेंटचंच घर आहे, स्वतःचं नाही आहे, पण स्टील नवीन घरामध्ये आता नवीन गोष्टी स्टार्ट केल्या आहेत आणि नवीन जॉब. त्याच्यामुळे काय आहे ना, मला बिलकुल टाईम भेटत नव्हता की नवीन काहीतरी रेसिपी वगैरे शेअर करायची. पण आज मला टाईम भेटलेला आणि म्हणून मी आज रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे कॉमनच आहे, असं खूप काही जास्त हे नाही आहे, सगळ्यांच्याचकडे. कधी आपण रात्री केलेल्या पोळ्या असतात त्या उरलेल्या असतात, तर आपण कोणी याला कुटके म्हणतात, कोणी त्याच्यानंतर याला पोळ्यांचा चिवडा म्हणतात. तर आता मी पोळ्यांचा चिवडा कसा बनवते विदर्भ पद्धतीने हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि साईडला मी इथे भाजीची तयारी करून घेतलेली आहे. आज वांग्याचं भरीत असणार आहे आणि अशा प्रकारे मी भाजून घेते वांगे. बाकी मी इथे सगळी तयारी करून घेतली आहे. इथे मिक्सरमधनं मी पोळ्यांचं हे बारीक चुरा करून घेतलेला आहे. त्यानंतर कांदा, त्याच्यानंतर लिंबू आणि कढीपत्ता धुवून घेतलेला आहे आणि शेंगदाणे. तर आता मी यामध्ये पहिले तेल टाकणार आहे. आता यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि मला खूप छान वाटतं आहे. खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवते आहे आणि काहीतरी माझी रेसिपी शेअर करते आहे. भले कॉमेंट का असो ना. तर मी जेव्हा नाश्ता बनवते त्याच वेळेस मी स्वयंपाकाची सुद्धा तयारी करून घेते. म्हणजे जसं आपल्याला भाजी वगैरे काय बनवायची असेल तर त्याच्यासाठी लागणारं जे पण काही आपल्याला साहित्य लागतं ते सगळं मी इथे काढून घेत असते. आता तेल गरम होते आहे आपलं. थोडी इथे मी स्पीड वाढवणार आहे. आणि माझ्या नवीन घराचा ब्लॉग मी लवकर शूट करणार आहे. लवकरच तुम्हाला दाखवणार आहे की मी माझं घर किंवा आम्ही आमचं घर कसं ठेवलं आहे स्वच्छ, किंवा कसं आम्ही सजवलेलं आहे. तर ते पण लवकरच मी शूट करेन. आणि आता हे थोडं तेल गरम झाल्यानंतर अजून थोडं गरम होऊ देऊयात आपण. तेल गरम झाल्यानंतर मी मोहरी टाकलेली, त्यानंतर कांदा टाकलेला त्यामध्ये, आणि आता हा कढीपत्ता आपण टाकूया. आणि त्याचबरोबर जे आपण शेंगदाणे घेतलेले ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया. खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि टेस्टला पण खूप छान लागते. तर आता हा कांदा थोडा होऊ देऊयात, दाखवते पुन्हा. यामध्ये मी एक थोडी हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेतलेली आहे, कारण त्याची टेस्ट खूप छान येते. आता जास्त या कांद्याला वगैरे आपल्याला लाल नाही होऊ द्यायचं आहे. थोडं आता हे पिंकिश झालेलं आहे. यामध्ये मी तिखट, मीठ, हळद वगैरे नॉर्मल आपले जे मसाले असतात साधे तेच मी टाकून घेणार आहे. आणि साईडला आपले वांगेसुद्धा झालेले आहेत भाजले. आता यामध्ये मी थोडं हळद टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर ऑलरेडी हिरवी मिरची टाकलेली आहे मी. तर 2 चमचे वगैरे तिखट आपण याच्यामध्ये, लाल तिखट आपण याच्यामध्ये ॲड करू. आणि नंतर मी मीठ टाकतो. तर हे झालेलं आहे. आता यामध्ये आपण हे जे मी बारीक केलेलं पोळ्यांचं हे होतं मिक्सरमधून काढलेलं, हे मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि एकत्र करून घेणार आहे सगळं. आता यामध्ये मी मीठ वगैरे टाकून घेतलं होतं. तिखट, हळद, मीठ पण आधीच टाकलं होतं. आता यामध्ये छान मस्तपैकी लिंबू पिळूयात. आणि लिंबू पिळल्यानंतर चिमूटभर अशी आपण थोडी साखर टाकूया त्यामध्ये. आणि पुन्हा एकत्र करून मी एक पाण्याचं असं थोडं पाणी टाकते मी यामध्ये भरते आणि एक वाफ येऊ दे यात. किंचित असं मी पाणी शिंपडलेलं आणि फ्लेम पण कमी केली आहे. आणि आता आपण थोडं त्याला एक वाफ येऊ देऊयात, म्हणजे थोडं 2 मिनटं वगैरे ठेवायचं. आणि त्यानंतर मस्त आपलं पोळ्यांचा चिवडा किंवा कुटके तयार होऊन आपण मस्त छान सर्व करू शकतो. आणि यामध्ये आपण छान कोथिंबीर पण टाकू शकतो. आता आज माझ्याकडे कोथिंबीर नसल्यामुळे, कारण आज भाजी वगैरे आणायची आहे, त्यामुळे कोथिंबीर नाही आहे, पण खूप जास्त छान मस्त कोथिंबीर पण वरतून आपण टाकलेली की खूप छान वाटतं. आणि मी आता जेव्हा प्लेटिंग करेल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते. चला तर मग भेटूयात. थँक्यू सो मच. चला तर आपलं मस्त छान झालं आहे पोळ्यांचा चिवडा. आणि त्यावर मी टोमॅटो केचप टाकलं आहे, कारण मला असं आवडतं खायला कधी कधी. तर मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर अजून छान मी व्लॉग्स घेऊन येणार आहे. आतापर्यंत आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच ऑल अँड हॅव अ नाईस डे. बाय बाय.